गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जसं की आपण बोललो होतो, निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपण सिग्नल टेस्ट करणार आहोत. लाईव्ह मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने इंडिकेटरचा उपयोग करू शकतो आणि इंडिकेटर नंतर आपल्याला कशा पद्धतीने मुवमेंट्स मिळतात किंवा पॉईंट्स मिळतील हे आपण बघणार होतो. सो आता आपल्याला लाईव्ह चार्ट, ट्रेडिंग व्ह्यू चार्टमध्ये लाईव्ह आपल्याला निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. तुम्हाला कॅन्डल्स दिसतील आणि मॉर्निंगला 5 मिनिटाच्या कॅन्डलला आपल्याला बाय साईडचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर थोडंसं रिट्रेस होऊन एक दोन कॅन्डल्सचा पुलबॅक घेतलेला आहे आणि तो पुलबॅकसुद्धा जो प्रिव्हियस स्विंग हाय होता, डे हाय जो होता, प्रिव्हियस लेटेस्ट स्विंग हाय जो होता, त्या स्विंग हायला ॲज अ सपोर्ट कन्सिडर करून प्राईस वरती गेलेली आहे. सो या कॅन्डल्समध्ये जर आपण प्रीमियम बघितला, जर आपण कन्सिडर की पहिल्या कॅन्डलवर आपल्याला एंट्री मिळालेली आहे, तर ती एंट्री जी आहे त्या एंट्रीनुसार स्ट्राईक प्राईस जी आपली आहे ती 24,450 ATM स्ट्राईक प्राईस आहे. सो ATM स्ट्राईक प्राईस जर आपण चेक केलं तर बघू शकतो आपण प्रीमियम नक्की कशा पद्धतीने चेंज झालेला आहे. 5 मिनिटाची कॅन्डल्स इथं दिसतंय तुम्हाला. हा झिरोजाचा चार्ट आहे. झिरोजाचा चार्टमध्ये आपल्याला 5 मिनिटाच्या कॅन्डल्सच्या क्लोजिंग नंतर आपल्याला एंट्री बनली, म्हणजे 127, 128, 126 या तिन्ही कुठल्याही प्राईसमध्ये आपली एंट्री आपण कन्सिडर करूयात. 127ला आपण कन्सिडर करूयात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या कॅन्डलमध्येच तुमचे जे प्रीमियम आहे 127 रुपयेचं प्रीमियम 151ला गेलेला आहे. म्हणजे तिसऱ्या कॅन्डलमध्येच तुमचं प्रीमियम ऑलमोस्ट 25 पॉईंट्सने वाढलेला आहे. आणि त्यानंतर थोडा पुलबॅक आला, म्हणजे जे दोन कॅन्डल्सचा पुलबॅक आला आहे त्या दोन कॅन्डल्सच्या पुलबॅकमध्ये प्रीमियम जो आहे तो खाली आलेला आहे. आणि त्यानंतर जर बघितलं, ज्या कॅन्डल्स इन्क्रीज झालेल्या आहेत, बुलिश कॅन्डल्स ज्या बनलेल्या आहेत, त्यानंतर प्रीमियम जो गेलेला आहे 157च्या एंट्री प्राईसवरून 170च्या प्राईसला गेलेला आहे. सो लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला हे टेस्ट करायचं होतं आणि तुम्हाला अपडेटसुद्धा द्यायचे होते की इंडिकेटर्स जे आहेत ते कशा पद्धतीने काम करते. यामध्ये वेगवेगळ्या मल्टिपल स्ट्रॅटेजीज, प्राईस ॲक्शन रिलेटेड काही पॅरामीटर्स इन्क्लूड केलेले आहेत आणि त्यानुसार हे सिग्नल्स जनरेट होतात. सो यामध्ये तुम्हाला वेगवेगळे इंडिकेटर्स चार्टवर लावायची गरज नाही. एकच इंडिकेटर पुरेसं आहे. प्लस तुमचे प्राईस ॲक्शन दोन्ही गोष्टी एकत्र केल्यात तर रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. कारण जशा पद्धतीने सो ज्या लेवलवर आपण झोन ड्रॉ केला होता 500-520 या लेवलवर सेलिंग जी आहे ती सेलिंग ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्या कॅन्डलवर आपल्याला सिग्नल जनरेट झालेला आहे. ज्या कॅन्डलवर सिग्नल जनरेट झालेला आहे त्यानंतर आपला प्रीमियमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इन्क्रीज झालेला आहे. तुम्ही चेक करू शकताय. प्रीमियम जो आहे तो प्रीमियम खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे. एंट्री आपली 117ला झाली. 117 नंतर या कॅन्डल नंतर 2 नंबरच्या कॅन्डल नंतर आपली एंट्री झाली. 117ला एंट्री झालेली आहे आणि तुमचा जो त्या कॅन्डलचा जो हाय आहे तो 133चा आहे. म्हणजे जवळपास 17 पॉईंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. सो जे आपण बोललो होतो, फर्स्ट टार्गेट जे आहे ही रेड कॅन्डल आहे. त्यानंतर सेकंड टार्गेट ही सेकंड रेड कॅन्डल आहे. ही फर्स्ट टार्गेट आहे, हे सेकंड टार्गेट आहे आणि फर्स्ट टार्गेटला जायच्या अगोदरच ग्रीन कॅन्डल्स बनताना दिसत आहेत आपल्याला. सो आपण होल्ड करायला पाहिजेत या लेवलवर. एक दोन ग्रीन कॅन्डल बनवून पुन्हा खूप चांगल्या पद्धतीने फॉल इथं आपल्याला दिसू शकतोय. चेक करा, जे आपण बोललोय या अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन जर होत असेल तर आपलं जे सेकंड टार्गेट आहे ते सेकंड टार्गेटमध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगले प्रीमियम इन्क्रीमेंट होताना दिसेल. प्रीमियम इन्क्रीमेंट झाल्यानंतर आपण व्हिडिओ बघूयात. हे सिग्नल तुम्हाला फक्त दाखवायचा होता लाईव्ह मार्केटमध्ये, त्यामुळे हा पुन्हा एक व्हिडिओ बनवला आहे आणि 2 व्हिडिओज आपण मॉर्निंगला बनवलेत.
एक सुरुवातीचा निफ्टीमधला बाय साईडचा ट्रेड, त्यानंतर सेल साईडचा ट्रेड मिळण्याची प्रॉबॅबिलिटी आपण डिस्कस केले होते आणि त्या झोनवर आपण सेल साईडचा ट्रेड घेणार होतो. त्या झोनवर आपल्याला सिग्नल मिळाला, त्याचबरोबर रेड कॅन्डल्स मिळाले आणि त्यानुसार सेल साईडचा ट्रेड ॲक्टिव्ह झाला. त्यानुसार आता कंटिन्यू आहे. आता ॲज पर प्राईस ॲक्शन थोडं 1-2 ग्रीन कॅन्डल्स बनवून पुन्हा एक जर फॉल येत असेल तर त्या फॉलमध्ये प्रीमियममध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्क्रीमेंट होईल, ही प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सो हा ट्रेड चेक करा तुम्ही, काय होतं आहे नक्की चेक करूयात आपण. मी थोडं आउटसाईडला असल्यामुळे हा मोबाईलवर व्हिडिओ बनवतो आहे. सो बघू नक्की थोड्या वेळानंतर काय होतं आहे, प्राईस ॲक्शन कशा पद्धतीनं काम करते. अजून एक आपण व्हिडिओ बनवू आफ्टर मार्केट सिग्नलवर आणि प्रीमियम कशा पद्धतीनं चेंज झालेत त्याचा रिव्ह्यू आपण करूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ आपण क्लोज करूयात आणि नंतर जॉईन होऊयात. थँक्यू.